नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कडून नवीन टेक्निकल सर्व्हिसेस ही नवीन परीक्षा आता घेतली जाणार आहे. सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या डिग्री डिप्लोमा उमेदवारांना एक चांगली संधी आहे. एमपीएससीचा एक नवीन जी आर आलेला आहे, ज्यात 5 मोठे बदल झालेले आहेत. ते सर्व मोठे बदल मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. लक्षात घ्या मित्रांनो, एमपीएससी कडून हा जो जी आर आलेला आहे हा काही सोपा नाही. 231 पेजेसचा जी आर आहे. बऱ्याच काही किचकट गोष्टी आहेत. त्या सर्व काही गोष्टी मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे, म्हणून तुम्ही आपले हे जे चॅनल जे आहेत तर ते जॉईन करून ठेवा. सोबतच भरती प्रक्रियेत झालेले नवीन सुधार, गव्हर्नमेंटचे जी आर, नवीन त्याचे रिक्रुटमेंट रूल येणार आहेत, परीक्षा योजना, अभ्यासक्रम सगळं काही तुम्हाला मिळणार आहे. एमपीएससी मध्ये हा जो क्रांतिकारी बदल झालेला आहे ना, याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे. म्हणून तुम्ही आपले हे जे चॅनल आहे आजच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल आयकॉन असेल ते पण दाबून ठेवा, कारण की कुठली अपडेट तुमच्याकडून मी स्वतः कामा नाही. ओके, बघा नवीन जो जी आर आलेला आहे बघा, 5 मे 2026 चा सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून, ज्याच्यामध्ये ज्या काही सरकारी नोकरीची भरती प्रक्रिया होते तिचं सुसूत्रीकरण आणि सुधारणा मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते करण्यात आलेले. पहिला मोठा बदल काय की आता टीसीएस आयबीपीएस यांचा खेळ खतम म्हणजे पुढे सांगतो मी, अटी शर्ती लागू. परंतु ज्या काही सरळ सेवा होत होत्या, पीडब्ल्यूडी ची वेगळी, डब्ल्यूआरडी ची वेगळी, डब्ल्यूसीडी ची वेगळी, हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, याला 1000 रुपये, याला 900 रुपये, असे आपले जे इतके सगळे पैसे डुबलेले आहेत, इतके सगळे जे काही मेहनत जाते वेगवेगळ्या परीक्षांना, ती आता संपणार आहे. आता सर्व काही पद एमपीएससीच्या अंडर आलेले आहेत मित्रांनो. सगळे एमपीएससीच्या छत्राखाली जे आहेत तर ते आलेले आहेत. गट ब राजपत्रित, अराजपत्रित आणि गट क ही सर्व पदे एमपीएससी कडे गेलेले आहेत. ऑलरेडी ग्रुप ए ची सर्व्हिसेस एमपीएससी कडेच होते मित्रांनो. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी हे देखील जे आहे तर ते आता एमपीएससी मार्फत जे आहे तर ती भरली जाणार आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचं पद जे आपले जेईचं पद आहे ते पण आता एमपीएससी कडे जे आहे तर ते गेलेले. तुम्ही पाहू शकता पहिला हा बदल आहे. याच्यासाठी 18 जुलै 2024 चा एक जी आर होता, ज्याच्या अंतर्गत एमपीएससी परीक्षा घेणार होती, ते आता लागू करण्यात आलेले मित्रांनो. आता ते लागू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच आता सर्व पदभरती जी आहे तर ती होणार आहे. सरळ सेवा परीक्षा आता त्यांचा कार्यक्रम बंद होणार आहे. पुढचा जो मोठा बदल झालेला आहे तो म्हणजे काय, एक स्ट्रक्चर झालेलं आहे. 93 वेगवेगळ्या पद्धतीचे संवर्ग होते. फॉर एक्झाम्पल जेई डब्ल्यूआरडी मध्ये पण आहे, डब्ल्यूसीडी मध्ये पण आहे, पीडब्ल्यूडी मध्ये पण आहे. म्हणजे एकच जेईचा संवर्ग इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग या सगळे संवर्ग एक केलेले आहेत त्यांनी, आणि एक करून असे हे 93 संवर्ग एक एक करून त्यांनी 18 नवीन सेवा तयार केलेल्या आहेत. किती? 18 नवीन सेवा ज्या आहेत त्यांनी इथं तयार केलेल्या आहेत. जुन्या पद्धतीत प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र भरती होत होती. म्हणजे पीडब्ल्यूडी ची जेईची वेगळी, डब्ल्यूसीडी जेईची वेगळी, डब्ल्यूआरडी जेईची वेगळी. आता तसे नाही. त्या तिघांच्या जेई, त्या सगळ्या जेई एकत्र करून सिव्हिल वाल्यांसाठी एकच टेक्निकल परीक्षा जी आहे तर ती घेतली जाणार आहे. खूप चांगला फायदा जो आहे तर तो याचा विद्यार्थ्यांना होणार आहे. लक्षात घ्या. बघा, महाराष्ट्र नागरी राजपत्रित गट अ आणि गट ब मध्ये नव्याने सेवा निर्माण करण्यात आलेले आहे. म्हणजे जी क्लास 1 आणि क्लास 2 च्या पोस्ट आहेत गॅजेटेड, त्यांच्यासाठी आता विद्यमान सेवेत जो आहे तर तो इथं बदल करण्यात आलेला आहे. हा दुसरा मोठा बदल जो आहे तर तो केलेला आहे. तिसरा मोठा बदल, ग्रुप बी आणि ग्रुप सी जे काही नॉन गॅजेटेड पोस्ट आहेत मित्रांनो, त्यांच्यासाठी त्यांनी 2 भाग करून टाकलेले आहेत. एक प्रशासकीय भाग, ज्याला कुठलाही पदवीधर वगैरे पात्र असतो. दुसरं म्हणजे टेक्निकल कामकाजासाठीचा वर्ग, त्याला टेक्निकल सर्व्हिसेस असं नाव दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकलचे कामं असतील. 221 संवर्ग होते ते आता 29 ग्रुप मध्ये मर्ज करून टाकलेले आहेत. म्हणजे जबरदस्त छान पद्धतीचं काम त्यांनी इथं केलेलं आहे. बघा, गट ब आणि गट क साठी नवीन तांत्रिक सेवा तुम्ही पाहू शकतात. प्रशासकीय सेवा एक वेगळं गट केलेलं आहे, आणि तांत्रिक म्हणजे आपलं सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यांना तर खूप चांगला फायदा त्याचा होणारच आहे. चौथा महत्वाचा बदल म्हणजे काय, अनेक तांत्रिक पदांसाठी अनुभवाची अट होती, ती आता अनुभवाची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, ग्रुप बी अराजपत्रित आणि ग्रुप सी यांना कुठल्याही पद्धतीचा अनुभव आता असणार नाही, किंवा त्यांनी कुठल्याच याला जे आहे तर ते अनुभवाची अटच ठेवलेली नाही आहे. सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यांना बघा, फॉर एक्झाम्पल उपवन अभियंता, शासकीय मुद्रणालयामध्ये यांत्रिकी अभियंता, उप अभियंता विद्युती, असे जे वेगवेगळे अभियंता आहेत त्यांना एक्सपिरियन्स होता, तो एक्सपिरियन्स डायरेक्ट काढून टाकला. आता फायदा झाला का नाही? एक्सपिरियन्स काढून टाकला म्हणजे आता कुठलाही बीई वाला किंवा डिप्लोमा वाला फॉर्म तिथं भरू शकतो, त्याला तो फायदा होणार आहे. इव्हन तो आयटीआय प्रिन्सिपलला देखील हे होतं मित्रांनो, अनुभव होता, तो पण काढून टाकला त्यांनी. म्हणजे जबरदस्त फायदा इथं झालेला आहे. बघा, कुठलाही अनुभवाची अट त्यांनी इथं ठेवलेली नाही. हे एक चांगला गोष्टीचा बदल आहे. आणि 5वा सर्वात मोठा बदल, डिग्री डिप्लोमाचा वाद मिटला. आता काही ठिकाणी फक्त डिप्लोमा इलिजिबल राहायचा, काही ठिकाणी डिग्री इलिजिबल राहायची.
ज्या ठिकाणी आता डिप्लोमा इलिजिबल होता तिथं डिग्री पण इलिजिबल करून दिलेली आहे. विषय मिटला. त्याचा लय प्रॉब्लेम होता मित्रांनो. फॉर एक्झाम्पल जलसंपदा विभाग, इथं काय म्हटलेलं होतं, फक्त डिग्री डिप्लोमा म्हटलेलं होतं. बघा आता इथं डिप्लोमा डिग्री दोन्ही इलिजिबल केलेले आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आला का लक्षात तुम्हाला? आता तो सगळा वाद मिटला. मग काय व्हायचं, डिग्रीवाले पोरं जायचे आमदारांकडे, याच्याकडे त्याच्याकडे, सर हे माझं निवेदन घ्या, सांगा एमपीएससी ला सांगायला. काहीच बदल नाही, आता काही टेन्शन नाही. डिग्री डिप्लोमा दोन्ही इक्वल करून दिल्या. जिथं डिप्लोमा इलिजिबल होतं तिथं डिग्री ऑटोमॅटिक इलिजिबल झालेली आहे. म्हणजे डिग्री डिप्लोमाचा आता वाद मिटलेला आहे. आणि हा 5वा सर्वात मोठा बदल जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. बघा सर्व बदल सांगतो. गट अ ते गट क सर्व परीक्षा एमपीएससी कडे होणार. दुसरा बदल, 93 संवर्गांचे 18 सेवेत जे आहे तर ते विलिनीकरण करण्यात आलं. प्रशासकीय आणि तांत्रिक पदांची विभागणी करण्यात आली. बदल नंबर 3. बदल नंबर 4, तांत्रिक पदांसाठी अनुभवाची अट रद्द करण्यात आली. आणि 5वा, डिग्री डिप्लोमाचा वाद जो आहे तर तो मिटलेला आहे. हे 5 महत्वाचे बदल मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम युट्यूबवर आपण सांगत असतो. आणि याच्यानंतर देखील मी तुम्हाला सांगतो, हा जो 231 पेजचा जी आर आहे ना, याच्यामध्ये तुमच्या टेक्निकलसाठी, सिव्हिलसाठी, मेकॅनिकलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी जे काही असेल ना ते मी तुमच्यासाठी सर्व अवेलेबल करून देईल. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे किंवा तुम्हाला काय माहिती पाहिजे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला मित्रांनो. कारण की तुमच्यासाठीच आम्ही हे काम करत असतो. म्हणजे मी पूर्ण डेडिकेटपणे जे काही अवेअरनेस असतं तेच सगळं काम पाहत असतो मित्रांनो. माझं काम असते. म्हणून तुम्हाला काय वाटत असेल ना मला कमेंट बॉक्समध्ये टाकत चला की सर सिव्हिलच्या किती जागा आहेत आम्हाला सांगा, की जलसंपदात कोणती पद आहेत सिव्हिलची, मृदा आणि जलसंधारण किती आहेत, सार्वजनिक बांधकाम मध्ये काय, त्यांची शैक्षणिक पात्रता काय. तुम्हाला जो काही डाऊट असेल ना तो सांगत चला बरं का मित्रांनो. तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्यासाठीच मी आहे. ओके. बाकी तुम्हाला जे आहे तर ते येणाऱ्या कालावधीत याच्या संदर्भात काही बॅचेस, काही मार्गदर्शन जे काही असेल ते सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.